घरातील वातावरण तुमचं सुंदर शांत स्वामीमय होईल। अनुभव घ्या, खूप छान रिझल्ट आहे। आणि घरात कुठली तोडफोड न करता जर आपण सातत्याने ही सेवा जर उपाय जर करू लागलो तर आपल्या घरातील मुलेचं सुद्धा विचारशैली खूप छान प्रकारची होते आणि मुले वाईट मार्गाला जात नाहीत। आपल्या घरातील सासू सासरे जर रोजच्या रोज कटकट कर, जुनी लोक म्हटल्यावर त्यांच्या तोंडाची कटकट थोडीफार चालू असते, हे गावाकडच्या लोकांना माहीत असेल, तर तेही प्रकार बंद होते। अगदी वातावरण खूप सुंदर शांत स्वरूपाचे होते। इतका अनुभव प्रचितीचा आहे, तुम्ही फक्त करून मला अनुभव सांगा। कारण घरातील सगळ्यात गोष्ट म्हणजे निगेटिव्हिटी आणि वाईट शक्ती आणि घराला लागलेले वाईट दोष हे जर बाहेर घालवले तरच तुम्हाला बाकीच्या तोडग्याचा रिझल्ट मिळेल आणि स्वामी सेवेचाही प्रचिती मिळून जाईल। आपल्या घरातील निगेटिव्हिटी गेल्याशिवाय कुठली गोष्ट साध्य होत नाही। आपण करायला गेलो एक तर होतं एक, म्हणून घरातील गोष्टी काही वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी फक्त भीमसेन कापूरचाच उपचार करायचा, म्हणजेच काय तर उपाय करायचा आणि स्वामी समर्थ महाराजांची एक माळ करायची। आपल्या सेवेत एक वाढ होत्या। महाराजांची सेवा करणं म्हणजे आपल्याला काही फार अवघड नाही आणि स्वामी महाराजांची सेवा करायला आपल्याला वेळ मिळू शकतो। त्यामुळं जर ह्या वेळेस मी तुम्हाला सांगते, शांतपणे नका करू, स्पीडमध्ये करू शकता। ते धूप धनपिंड श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ करत तो धूप सगळ्या आपल्या घरात चारी दिशेला पसरवायचा। तो धूप पसरल्यानंतर तुमच्या घरातील वातावरण शांततेचं होते। तुम्ही निश्चितच अनुभव घ्या, घरातील निगेटिव्हिटी 100% बाहेर जाते। वाईट शक्तीचा प्रवेश असेल तर तोही निघून जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या जर घरात वास्तु दोष म्हणून तुम्हाला वास्तुशास्त्रज्ञांनी सांगितलं असला तर तुम्ही हा 21 दिवस उपाय करून परत त्या वास्तुशास्त्राला बोलवा। तोही सांगेल की तुमच्या घरात वाटत नाहीये मला आता वास्तु दोष आहे। इतकी मी खात्री देऊन 1000% खात्री देऊन सांगते, एवढा प्रभाव आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा आहे। असं तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉनवर क्लिक करा विसरू नका। श्री स्वामी समर्थ सर्वांना, तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर खूप खूप स्वामींनी स्वागत आहे। आपल्या घरात निगेटिव्हिटी, नकारात्मक विचार करणारे काही जण असतील तर तुम्ही घाबरू नका। आजचा आपला व्हिडिओ पहा, नकारात्मकता कशी घालवायची, वाईट शक्तीचा नाश कसा करायचा। रोजच्या रोज जर ही थोडीशी सेवा आहे आणि तुम्ही जर हा तोडगा म्हणा, सेवा म्हणा किंवा परमपूज्य गुरु माऊलींचा उपाय म्हणा, रोज जर सातत्याने 5 मिनिटं वेळ देऊन जर करत राहिला तर बघा तुमच्या घरात वातावरण हे खूप सुंदर होईल। वातावरणातही बदल दिसेल आणि घरात सातत्याने पॉझिटिव्हच विचार करणारी सर्वजण कुटुंबातील लोक दिसतील। जसं की माझ्या घरात मी रोज करते, माझ्या घरात बराचसाच प्रभाव पडलेला आहे, अगदी 99% पडलेला आहे। हाच रिझल्ट मी तुम्हाला सांगते। लाकडी बाउल किंवा लाकडी बघा 45 रुपयाला कुंभारवाड्यात मिळून जाते। आता धूपदाणीचं आता दऱ्या कपासारखं असतं, सेम तसं घ्यायचं, त्याच्यामध्ये भीमसेन कापूरचा धूप करायचा आणि स्वामी समर्थ महाराजांची एक माळ जप करायची आणि आपल्या सगळ्या घरात फिरवायचं। फिरवल्यानंतर आपल्या हॉलमध्ये कुठल्याही पश्चिम किंवा उत्तर दिशेला तो धूप ठेवून द्यायचा, त्याचा धूर सगळ्या घरात पसरतो, तेव्हाच आपल्या घरातली निगेटिव्हिटी बाहेर जाते। आपल्या सुद्धा त्या वासानं स्मेलनं आनंदमय आपलं वातावरण होतं आणि आपल्या मनात निगेटिव्हिटी येणार असेल ती सुद्धा जळून जाते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वास्तूला कुठला दोष असेल तोही निघून जातो। वास्तू एकदा बांधली की त्याची तोडफोड करताना नाकी दम येतं, बांधतानाच पहिल्यांदाच आपण किती कष्टाने आणि हालापेष्टाने बचत करून बांधलेलं असतं आणि परत जर आपल्याला एखाद्या वास्तुशास्त्रानं सांगितलं की अमुक गोष्ट चुकीची आहे, मला हे पाडून बांधलं पाहिजे, तर त्याचा त्रास आपल्याला किती होतो। तर हा त्रास होऊ नये, हे पैसे वाचावे म्हणून जर तुम्ही रोजच्या रोज एक भीमसेन कापराची वडी जर तुम्ही त्या मातीच्या भांड्यामध्ये जर धुपट ठेवली आणि सगळ्या घरात जर पसरवलं, स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ जप केला तर 100% तुमच्या घरात कुठलाही वास्तुदोष राहणार नाही, घरात निगेटिव्हिटी राहणार नाही, वाईट शक्ती कधीच प्रवेश करणार नाही आणि घरातील